आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी सुंदर सुबक असे उकडीचे मोदक बनवायचे आहेत। यासाठी लागणारे सुगंधित असं मोदकाचं पीठ घरच्या घरी कसं बनवायचं आहे आज आपण ते बघणार आहोत। मऊ लुसलुशीत सुगंधित आणि सुबक मोदक हे सगळ्यांनाच आवडतात। मोदक जास्त वेळ मऊसूत राहण्यासाठी मोदकाचं पीठ व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे। आजचा हा व्हिडिओ जरी बेसिक असला तरी हा खूप महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओ बिलकुल स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। उकडीचे मोदक बनवण्यासाठी घरच्या घरी सुगंधित मोदकाचं पीठ बनवण्यासाठी तांदूळ कोणता घ्यावा आणि तांदळाचे योग्य प्रमाण काय असावे हे आज आपण बघणार आहोत। इथे मी इंद्रायणी तांदूळ आणि आंबेमहूर तांदूळ घेतलेला आहे, सोबतच तुम्ही बासमती तांदूळ देखील घेऊ शकता। तांदळाचे प्रमाण घेताना आपल्याला तांदूळ समप्रमाणामध्ये घ्यायचा आहे। आंबेमोहर तांदूळ इथे मी अर्धा किलो घेतला आहे आणि इंद्रायणी तांदूळ अर्धा किलो घेतला आहे। तुम्ही या दोन्ही तांदळांसोबत बासमती तांदूळ जर घेत असाल तर ते देखील अर्धा किलो घ्यायचे आहेत, म्हणजे तिन्ही तांदळाचं प्रमाण अर्धा अर्धा किलो झालं पाहिजे। इथे मी 2 तांदूळ घेतलेले आहेत, दोघांचे प्रमाण हे समप्रमाण आहे। मोदकाचं पीठ बनवण्यासाठी आपण जे तांदूळ घेणार आहोत ते जुने तांदूळ न वापरता आपल्याला फक्त नवीन तांदळाचाच वापर करायचा आहे, कारण नवीन तांदूळ हा चिकट असतो। बऱ्याच वेळा काही जण मोदकाचं पीठ बनवण्यासाठी रेशनच्या तांदळाचा देखील वापर करतात। तुम्ही जर रेशनचे तांदूळ घेत असाल तर ते नवीनच घ्यायचे आहेत। मोदकाचे पीठ सुगंधित होणार नाही, मात्र या पिठाचे देखील मोदक व्यवस्थित बनले जातात। तांदूळ घेतल्यानंतर आता आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत, मात्र तांदूळ धुताना आपल्याला काही काळजी घ्यायची आहे। तांदूळ धुताना आपल्याला तांदूळ अजिबात चोळून धुवायचे नाही, अगदी अलगद हाताने आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तांदूळ चोळून धुतले तर तांदळाचा चिकटपणा पूर्णपणे निघून जाऊ शकतो। तांदळाचा स्टार्च निघून जाऊ नये म्हणून आपल्याला तांदूळ अगदी अलगद हाताने धुवून घ्यायचे आहे। 2 ते 3 पाण्याने मी हे तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे। इथे मी सर्व तांदूळ धुवून घेतले आहेत। तांदळातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला तांदूळ निथळत ठेवायचं आहे। एका चाळणीमध्ये हे तांदूळ मी काढून घेतले आहेत। एखादा बांबूचा टोपला असेल किंवा अशा प्रकारची कोणतीही चाळण असेल त्या चाळणीमध्ये आपल्याला तांदूळ काढून घ्यायचा आहे आणि संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे। तांदूळ आपल्याला 10 ते 15 मिनिटं असेच या चाळणीमध्ये काढून ठेवायचे आहेत आणि त्यानंतरच आपण हे तांदूळ सुती कापडावर काढून घेणार आहोत। 15 मिनिटांनंतर पाहू शकता तांदूळ व्यवस्थित कोरडे झालेले आहेत, पूर्णपणे यामधलं पाणी निथळलेलं आहे। आता तांदूळ एका सुती कापडावर आपल्याला पसरून घ्यायचे आहेत। आता हे तांदूळ मी घरीच पंख्याखाली सुकवून घेणार आहे। आता सध्या पावसाचेच दिवस आहेत, पण तुम्ही एरवी कधी मोदकाचं पीठ घरी बनवत असाल तर तांदूळ वाळवण्यासाठी बिलकुल उन्हाचा वापर करायचा नाही। तांदूळ आपल्याला हे पंख्याखालीच वाळवून घ्यायचे आहेत। जर तुम्ही तांदूळ हे रात्री धुवून घेतले असेल तर दिवसभरामध्ये हे तांदूळ छान वाळले जातात। मी हे तांदूळ 2 ते 3 दिवस छान वाळवून घेणार आहे, कारण सध्या पावसाचे दिवस आहे, आतमध्ये मॉइश्चर राहू शकतं। यासाठी तांदूळ मी हे छान 2-3 दिवस पंख्याखाली वाळवून घेणार आहे आणि यानंतरच आपल्याला घरघंटीमधून हे तांदूळ छान बारीक दळून आणायचे आहेत। तांदूळ इथे व्यवस्थित वाळले आहेत। मी घरघंटीमधूनच हे तांदळाचं पीठ बनवून आणलेलं आहे। तुम्ही जर का मोदकाचं हे पीठ बाहेरून गिरणीवरून दळून आणणार असाल तर तांदळाच्या पिठावरच हे मोदकाचं पीठ दळण्यासाठी सांगायचं आहे। इतर कोणत्याही धान्यावर जर हे मोदकाचं पीठ तुम्ही दळून घेतलं तर आपलं हे पीठ बिघडू शकतं आणि मोदक बनल्यानंतर ते तितके शुभ्र दिसत नाहीत। त्यामुळे ही मोदकाची पिठी तांदळाच्या पिठावरच दळून आणायची आहे। मी हे पीठ घरघंटीमधून दळून घेतलेलं आहे। मोदकाचं पीठ छान बारीक दळलं गेलेलं आहे आणि याचा सुगंध देखील खूप अप्रतिम येत आहे। आपल्या घरी तयार केलेल्या मोदकाच्या पिठापासून बनवलेले मोदक सुगंधितच नाही तर सुबक आणि मऊ लुसलुशीत होतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुगंधित मोदकाचं पीठ घरच्या घरी बनवण्यासाठी कोणता तांदूळ घ्यायचा आहे, त्याचे प्रमाण किती असावे आणि बऱ्याचशा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि अशाच नवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब करा।